आम्ही देवलिया गेटकडे जात असताना या ठिकाणी हरणांचं कळप दिसलेलं आहे आणि ते बघून आम्ही थोडंसं थांबलेलो आहे। तर या ठिकाणी बाहेरच्या बाजूला एक आले, आतल्या बाजूला हा पूर्ण कळप दिसतोय हरणांचा। आणि आता बिनधास्तमध्ये निर्धास्तपणे आहेत। समोरच्या बाजूने एक मोटरसायकल, म्हणजे इथून लोकल जी माणसं आहेत ती इथं राहणारी आहेत। तर असा हे आपल्याला गिरचा काही भाग बाहेरचा बघायला मिळाला। या समोरच्या बाजूला स्पॉटेड डिअर आहेत आणि ते जे मेल जे आहेत त्यांना शिंग दिसत आहेत, तर ते आपल्याला इथं आता दिसतील। तर हे समोरच्या बाजूला आपल्याला दिसत आहेत, एक पुढं आणि त्याच्या पाठीमागं दोन आहेत। देवलिया गेट सफारी दरम्यान आम्हाला 2 सिंह पाहायला मिळाले आणि ते सकाळीच अगदी 10च्या दरम्यान असेल। तर ते एक तर झोपलेला होता, पाहिल्या तर आम्हाला तो झोपलेला दिसला, पण थोड्या वेळानंतर उठला व उठून थोडा वेळ इकडे तिकडे पाहिले आणि परत त्याचा जो मूड होता तर तो झोपण्याच्या मनस्थितीतच असल्यासारखा वाटला आणि खरे तसेच झाले। तो परत एकदा झोपला आणि त्यांची हालचाल अशी काहीही होत नव्हती। दोघेही शांत सावलीला पडून होते आणि पुढे त्यांना जास्त वेळ रेकॉर्ड करण्यात वेळ न घालवता आम्ही पुढे निघायचे ठरवले। तरी परंतु त्यांचा हा खरा तर विश्रांतीचाच वेळ होता। हे पक्षी इथं या ठिकाणी असे अगदी मस्त मजेत खेळताना दिसत आहेत। यांना माणसांची भीतीवर नाही, म्हणजे हे पूर्णपणे माणसाळे। मी यांच्या एवढ्या जवळ आलोय की ते अक्षरशः मजेत त्यांचं काम चालू आहे। तर अशिबात घाबरत नसलेले हे पक्षी मला एवढं विशेष वाटलं की हे तिथले तिथंच पुढे गेले आणि वरती झाडावरती आहेत, या ठिकाणी आहेत, वरती काही वेगवेगळे पक्षी आहेत। तर हे पक्षी परत एकदा मी दाखवतोय आणि हे अगदी एन्जॉय करत असताना यांना थोडंसं एन्लार्ज करून घेतो मी। तरी अंदाज केल्यानंतर सुद्धा अतिशय जवळून, या अक्षरशः माझ्या जवळजवळ 2-2.5 फुटावर 3 फुटावरच होते आणि तिसराही पक्षी त्यांच्यात परत मिसळायला आलेला आहे। भरपूर पक्षी आहेत या ठिकाणी। या ठिकाणी छोटंसं गार्डन आहे। गिरमध्ये एंट्री करत असताना अशा ज्या गेट आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला गेट बघायला मिळतात आणि असं अतिशय सुंदर असं गेट जुनागडच्या एकदम जवळ आपल्याला हे या ठिकाणी एंट्री करताना जे एंट्री गेट बघायला मिळालं। तर आपण हा व्हिडिओ एंट्री गेटचा घेतलेला आहे। तर असं मस्तपैकी दिसणार प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक रोडनं अशाच एंट्री आहे।